आनंदाच्या क्षणात अचानक दुःख कोसळू शकतं का? एका कुटुंबाने पाहिलेलं स्वप्न क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं का? कोल्हापूरमधील ही घटना प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी आहे. 27 वर्षांचा योगेश कुलकर्णी, नव्या आयुष्याची सुरुवात केलेला, घरात 2 महिन्यांची चिमुकली, पत्नीचा वाढदिवस अगदी दारात आणि अक्षय तृतीयेचा सण, सगळं काही आनंदाने भरलेलं. योगेशने त्या खास दिवसासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं. पत्नी आणि मुलीसाठी काहीतरी खास करायचं ठरवलं होतं. घरात उत्साह होता, कुटुंबात आनंद होता, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. शुक्रवारी योगेश आई आणि बहिणीसोबत सणासाठी खरेदी करतो. हसत खेळत सगळं सुरळीत चाललेलं असतं. त्यांना घरी सोडून तो आपल्या मेडिकल स्टोअरकडे निघतो. रोजच्यासारखाच दिवस, पण पुढे काय होणार आहे याची कोणालाही कल्पना नसते. दुकानात पोहोचल्यानंतर अचानक त्याला अस्वस्थ वाटायला लागतं. मळमळ, उलट्या, शरीर साथ देणं थांबवतं. आजूबाजूचे लोक लगेच धाव घेतात. त्याला तातडीने रुग्णालयात नेलं जातं. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. कुटुंबाला अजून काहीच माहिती नसतं आणि फक्त काही मिनिटांत सर्व काही संपतं. अवघ्या 15 मिनिटांत योगेश या जगाचा निरोप घेतो. ही बातमी कुटुंबापर्यंत पोहोचते आणि आनंदाचं घर एकाच क्षणात शोकसागरात बुडून जातं. ज्या दिवशी पत्नीचा वाढदिवस साजरा होणार होता, ज्या दिवशी चिमुकली 2 महिन्यांची होणार होती, त्याच दिवशी अंत्यसंस्काराची वेळ येते. एक बाप आपल्या मुलीसाठी स्वप्न पाहत होता. एक नवरा पत्नीला सरप्राईज देणार होता, पण काळाने सगळं हिरावून नेलं. 2 वर्षांपूर्वी सुरू झालेला संसार अजून नीट फुलायलाही वेळ मिळाला नव्हता आणि अचानक सर्व काही थांबतं. पत्नी श्रद्धा, आई वडील, बहीण आणि मित्रपरिवार सगळ्यांवर दुःखाची